नमस्कार मित्रांनो, मी विनोद माने. आज आपण शेरीची वाडी, आनंदगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे आहोत. आणि लोणंद शॉपीचे आपले संजय शिंदे यांच्या माध्यमातून काटकर या साहेबांना ऊसासाठी आपण केरन टेक्नॉलॉजी दिली होती, ओरिकेन. तर त्याचा त्यांना काय रिझल्ट आला ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. माझं नाव दत्तात्रय धोंडीराम काटकर. मी शेरीची वाडी राहणार. ह्या कोरन टेक्नॉलॉजीच्या त्यांनी मी औषधं वापरली आणि 2च डोस दिलं. त्याच्यामुळे मला ह्या 9 पांड ते 10 पांडामध्ये मला 52 टनाचं ॲव्हरेज निघालं. आत्तापर्यंत निघालंच नव्हतं एवढं. आत्तापर्यंत किती तुमचं निघत होतं? आत्तापर्यंत 30 ते 32 टन निघत होतं. म्हणजे हे तुमचं साधारणपणे एक 9 ते 10 पांडा क्षेत्र आहे, म्हणजे जवळजवळ अर्धाच एकर क्षेत्र आहे. अर्धा एकर आहे. आणि अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला 52 टन 52 टन ॲव्हरेज निघाले. आणि त्या 30-32च्या वर जातच नव्हता का ते. किती हा. औषधं वापरा काय केलं. म्हणजे टेक्नॉलॉजीसाठी किती खर्च आला तुम्हाला ह्या? मला लय 6,000च्या आसपास आला. 6,000 रुपयाचं 2 टेक्नॉलॉजी. डोसच दिले. हा. म्हणजे तुमचं इतर पण क्षेत्र आहे, त्या ठिकाणी पण तुमचा रेग्युलर पेक्षा 10 टन वाढून गेलं. असा एकत्रित सगळा तुमचा 6,000 रुपये खर्च झाला. 6,000. या क्षेत्रासाठी बघायला गेलं तर फक्त 3200 रुपये खर्च आला तुम्हाला. बापू, तुम्हाला काय वाटतंय? 3200 रुपयात ह्यांना 20 टन वाढवून मिळाले. हम्म. म्हणजे कसला रिझल्ट बसला हा? म्हणजे जर लोक म्हणत असतील की टेक्नॉलॉजी परवडत नाही, परवडत नाही. तर 3200 रुपयात जवळजवळ 60,000 रुपयाचा फायदा मी आजच्या तर म्हणतो अवश्य हे वापरावं आणि एकदा रिझल्ट बघावा तुम्ही पण स्वतःहून, कारण मी अनुभवलंय. म्हणजे पारंपरिक आपली जी शेती आपण रेग्युलर करतो हा. त्याच्याबरोबरच हा टेक्नॉलॉजीचा वापर केला तर त्याचा फायदा मिळतोय. एक नंबर. आणि आता ह्यांना आपले तरी या की साहेब. बरं का भैया, ह्यांना तरी अजून वरखत काय वगैरे वापरलेलं नाही ह्याच्या, आता तरी एवढा रिझल्ट हे आपले गोपनार साहेब आहेत, त्यांच्याकडेच वाटेल. तर ह्यांच्याकडेच वाट्यानं क्षेत्र आहे. तर हे सांगतात बघा 52 टन ॲव्हरेज पडलं या क्षेत्रामध्ये 10 पांडामध्ये, बरोबर आहे ना? तर तुम्हाला काय वाटतंय? चांगले किती आले 35च्या मोहरून 32-33 पाहिजे. हो. 12-13 32. 10 टन 12 ते 15 टन वाढला आहे. फक्त आपण ह्यामध्ये इतर काय वापरलं तर फक्त एक्स्ट्रा हे एवढी बाकी एवढं 2 डोस सोडलेत त्यांना फक्त, आहे का नाही? हो, बाकी तुम्ही जे पारंपरिक करताय त्या सगळ्या गोष्टी रासायनिक किंवा हो, शेणखत वगैरे सगळं नियोजन करताय. शेत पण तेच आहे. शेत- मातीमध्ये पण बदल आपल्याला इथं बघायला मिळत असेल. हा, माती पण आपली माती पहिल्यापेक्षा एकदम भुसभुशीत इथं आपल्याला चांगली माती आहे काय? माती बघायला मिळते. पहिल्यापेक्षा ही आहे. पहिल्यापेक्षा फरक पडलाय. म्हणजे शेतकऱ्यांना वापरून फायदा आहे का हा? ही जर वापरलं, आहे की मग आम्ही आता हीच हे जेव्हा करणार आहे परत. कारण तुमच्याकडे बरंच क्षेत्र असतंय ऊसाचं. तर आमच्याकडे बरं जवळ 12-13 एकर ऊस आहे. हा, कारण बघा 12-13 एकराचं सरासरी 20 टन जरी एकरी वाढला हो. तरी पण तुमचा तिथं बेनिफिट 100% वाढणार आहे. नाही आता अनुभव वापरतील की. नाही. हा एक अनुभव झाला हो आता गावात. अनुभव झाला. आहे ना, अनुभव झाला. आता इथून पुढे वापरतील मग ते सुद्धा. आता अनुभव घेतल्यानंतर कुणी पण वापरणार. अनुभव जोपर्यंत नसतो तोपर्यंत माणूस विचार करतो. धन्यवाद सर्वांना सहकार्य केल्याबद्दल.